वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. प्रातस्मरणीय गुरुवर्य वैकुंठवासी विठ्ठल महाराज घुले बाबा सांगायचे, चांगलं पाहिलं, चांगलं बोललं, चांगलं ऐकलं, चांगलं केलं, मनामध्ये चांगलं चिंतन केलं की माणसाचं चांगलंच होतं आणि त्यालाच समाधान म्हणायचं. चांगल्या आचाराचा, चांगल्या विचाराचा परिपाक म्हणजे समाधान. विठ्ठल विठ्ठल. इंद्रिय आपले विषयाकडे माणसाला ओढतात, त्याचा परिणाम इंद्रियांनी विषयाचं सेवन केल्यामुळं सुखदुःखाची प्राप्ती होते आणि माणसाचं समाधान बिघडून जातं. विठ्ठल विठ्ठल. समाधान त्यांची इंद्रिये सकळ, समाधान त्यांची इंद्रिये सकळ, जया तो गोपाळ समागमे. गोविंदाचा झाला प्रकाश भितरी, मग त्या बाहेरी काय काम. काज काम त्यांचे सरले व्यापार, काज काम त्यांचे सरले व्यापार. नाही आप पर माझे तुझे, माया सकळांची सकळाही वरी. विषमते हरी दिसो निधी, दिसे तया आप परावे सारिखे, दिसे तया आप परावे सारिखे. तुका मने सुखी कृष्णाच्या, माझे वाणी तुझे वर्णी गुणनाम. ऐसे देई प्रेम काही कळा, पांडुरंगा करू प्रथम नमन. रंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संताचिया, दुसरे चरणा संताचिया, चरणा संताचिया. हे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा, हे त्यांच्या कृपादाने कथेचा, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, दास तुका. ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः, सोपानो भगवान ब्रह्मा. मुक्ताख्या ब्रह्मचित्कला, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने. आद्यत्रय जननी देवाचे, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो. तुमचा लागलो निज चरणा, तुमचा लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा, आहो स्वामी तुकया देवा. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा, आहो स्वामी तुकया देवा. सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा, यावरी नका करा वेरू. हो सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा, यावरी नका. संपाद्य ज्ञानांचे विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. आत्मरूप गणेशु स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे. जयाचेने आठवे शब्द सृष्टी अंगवे. सारस्वत आगवे झेवेसी वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे मने. रस होती वळंगणे अक्षराचे भावाचे. अवतरण अवतरविती खून, हाताचडे संपूर्ण तत्वबोध. श्रीगुरूंचे पाय जे हृदय घेऊ सोनी ठाय. ते एवढे भाग्य होय उन्मेषासी,
ते नमस्कारोनी आता विठ्ठल 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 विठ्ठल. समाधान त्यांची इंद्रिय सकळ, समाधान त्यांची इंद्रिय सकळ. जया तो गोपाळ समागमे, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. ऐसे देई प्रेम काही कळा. शास्त्रामध्ये पूजनीय श्री डोंगरेजी महाराज भगवत साक्षात्कार ज्या साधकाला प्राप्त करून घ्यायचा आहे त्यासाठी पंचशुद्धी शास्त्राने सांगितल्या. भागवतामध्ये तो विषय आलेला आहे. मातृशुद्धी, पितृशुद्धी, आहारशुद्धी, द्रव्यशुद्धी आणि आत्मशुद्धी हे 5 शुद्धी ज्या साधकाने आपल्या जीवनामध्ये संपादन केल्या त्या साधकाला परमात्म्याचा साक्षात्कार होतो. विठ्ठल विठ्ठल. मातृशुद्धी पाहिजे, पितृशुद्धी पाहिजे, आहारशुद्धी पाहिजे, द्रव्यशुद्धी पाहिजे आणि आत्मशुद्धी पाहिजे. आपण खालून वर येऊ. द्रव्यशुद्धी अत्यंत महत्त्वाची सांगितली. कारण अन्यायानं प्राप्त झालेलं धन माणसाला सुख देत नाही, अशुद्ध धन माणसाला समाधान देत नाही. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे. द्रव्य चांगलं असलं पाहिजे. भागवतातला प्रसंग आपल्याला माहिती आहे. परीक्षिती महाराजांनी ज्यांनी कलीचं दमन केलं, ज्यांना गर्भामध्ये साक्षात नारायणाने दर्शन दिलं असे परीक्षिती महाराज, पण त्यांनी सहज कोठारातले एक संदूक काढली. त्यामध्ये एक मुकुट होता, सोन्याचा मुकुट होता. तो मुकुट कुणाचा होता त्यांना माहीत नव्हतं. परीक्षिती महाराजांनी तो मुकुट आपल्या मस्तकावर धारण केला. परिणाम असा झाला, तो मुकुट होता जरासंधाचा. तो जरासंधाचा मुकुट धारण केल्यामुळं ज्यांनी कलीचं दमन केलं, ज्यांना गर्भामध्ये साक्षात पांडुरंगाने दर्शन दिलं, अशा परीक्षिती महाराजांची बुद्धी बिघडली महाराज. परिणाम असा झाला, त्यांनी एका ब्रह्मनिष्ठ महात्म्यांच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला. विठ्ठल विठ्ठल. म्हणून द्रव्य शुद्ध पाहिजे. तो मुकुट कोणाचा होता आपल्याला माहिती आहे, जरासंधाचा मुकुट होता. म्हणून कोणाची टोपी कोणी घालत जाऊ नका. त्याचे संस्कार असतात ना. एखाद्या झोपणाऱ्या विद्यार्थ्याची टोपी तुम्ही जर घातली तुम्हालाही पाटात झोप लागेल. म्हणून शास्त्र सांगतं दररोज अंगावर धूत वस्त्र घातलं पाहिजे. हे की नाही, स्नान झाल्यानंतर जे धोती आहे आपली ती धूत असली पाहिजे, धुतलेली असली पाहिजे. आपण जर कालचं जर धोतर परिधान केलं तर ते संस्कार, मालिन्य, अविद्येचे संस्कार त्या वस्त्रावर असतात. म्हणून नेहमी साधकांनी धूत वस्त्र घालावं. विठ्ठल विठ्ठल. आहार शुद्धी महत्वाचे. ज्ञानोबा सांगतात, नेनता अधमाचे अन्न खादलिया की जे वमना. अधम पुरुषाचं अन्न आपण जर खाल्लं तर काय केलं पाहिजे, वमन केलं पाहिजे. आहारशुद्धी अत्यंत महत्त्वाची आहे. आहारशुद्धो सत्वशुद्धी, सत्वशुद्धो ध्रुवा स्मृती असं म्हटलेलं आहे. चांगला आहार स्वीकार, जैसा घेपे आहारू धातू तैसाचे होय आकारू. धातू ऐसा अंतरू भाव पोके ज्ञानोबा म्हणतात. जसा आपण अन्नाधिक पदार्थ सेवन करू तशी बुद्धी आपली होत असते महाराज. सद्गुरू जोग महाराजांच्या चरित्रातलं उदाहरण आपल्याला माहिती आहे. प्रातस्मरणीय सद्गुरू जोग महाराज एकदा मुंबईला गेले. खांडक्यांचा तंटा होता, खांडके परिवारातला तंटा होता. श्रीगुरू मामासाहेब दांडेकर त्यांनाही घेऊन गेले होते. मामासाहेब दांडेकर लहान होते आणि मग ते खांडके परिवाराने श्रीगुरू मामाने समुद्र सपाटीवर फिरायला नेलं. तिथं नारळाचं पाणी असतं, शहाळेचं पाणी. मग त्या खांडके परिवाराने काय केलं, श्रीगुरू मामांना लहान वयामध्ये ते नारळाचं पाणी पहिला दिलं. श्रीगुरू मामासाहेब आले आणि सद्गुरू जोग महाराजांना वंदन केलं. सांगितलं असं असं ते खांडके परिवाराने आम्हाला नारळाचं पाणी दिलं म्हटले. सद्गुरू जोग महाराज रागवले, म्हटले अरे तुला माहीत नाही तो खांडक्याचा पैसा चांगला नाही म्हणे, ते ओकून टाक. विठ्ठल विठ्ठल. आहार शुद्धी महत्वाची आहे. कसंही आहार सेवन केलं तर माणसाची बुद्धी तशी होत असते. ती गोष्ट आपल्याला माहिती आहे. एक साधू महात्मा एका घरी जेवायला गेले. घरी जेवायला गेल्यानंतर चांदीचं ताट होतं, चांदीचा प्याला होता, चांदीची वाटी होती. जेवण झालं, हात धुवायला चांदीच्या प्याल्यामध्ये आले. आल्यानंतर सहज तो हात धुतल्यानंतर चांदीचा प्याला घरी न ठेवता झोळीमध्ये टाकला. झोळीमध्ये टाकल्यानंतर बाहेर आल्यानंतर त्यांना कळालं काहीतरी झोळी जड लागते. म्हटले पाहिलं चांदीचा प्याला आहे. म्हटले आमच्या इंद्रियाला असं वळण नाही म्हणे. घडलं कसं काय. घरी आले, पंक्तीच्या मालकाला विचारलं. म्हटले महाराज खरं सांगा म्हणे, हे अन्न तुम्ही शिजवले कुठल्या पैशातून आणलं.
त्यांनी सांगितलं महाराज खरं आहे म्हटले, हा भ्रष्टाचाराच्या पैशातली पंगत आहे म्हणे. विठ्ठल विठ्ठल जसं आपण अन्न पदार्थ सेवन करत असतो तशी माणसाला बुद्धी होते. म्हणून आहार शुद्धी महत्वाचे, द्रव्य शुद्धी महत्वाचे, आत्मशुद्धी महत्वाची आहे. बाहेर कर्मे शाळाला, भीतरे ज्ञाने उजळला, एही दोही पर्याला, पाखाळा एका जे अंगी निष्काम आचारू, जीवी विवेक साचारू, तो सबाय घडला आकारो शुचित्वाचा. बाह्यशुद्धी कर्माच्या द्वारे, निष्काम कर्माच्या द्वारे, अंतरशुद्धी ज्ञानाच्या द्वारे, अशा दोन्ही शुद्धी साधकांनी आपल्या जीवनामध्ये संपादन केल्या पाहिजे. आणि पुढं वर जात असताना महत्वाची शुद्धी जर कोणती असेल तर मातृशुद्धी आणि पितृशुद्धी. विठ्ठल विठ्ठल तुकोबाऱ्या सांगता, तुका म्हणे ज्याचा पिता नाही शुद्ध तयासी गोविंद अंतरला. बघा, तुका म्हणे ज्याचा पिता नाही शुद्ध, आता अर्थ सांगायला पाहिजे असं नाही, सरळ अर्थ आहे. तुका म्हणे ज्याचा पिता नाही शुद्ध तयासी गोविंद अंतरला. ऐक नाही, म्हणून पितृतीर्थ शुद्ध पाहिजे आणि मातृतीर्थही शुद्ध पाहिजे. कारण ज्या मातेच्या पोटी आपण जन्माला येतो, ज्या मातेने आपल्या हृदयामध्ये पोटामध्ये धारण केलं ज्ञानोबऱ्यानं, ती माता किती पुण्यवान असतील विचार करा. आहे की नाही. आपण ज्ञानोबऱ्याचा महिमा गातो, ज्ञानोबऱ्याचा महिमा गातो. समाधी प्रसंगामध्ये गोड प्रसंग आहे. ज्ञानोबऱ्यांच्या समाधी बसवत असताना सगळे संत दुःख करतात, खेद करतात. सर्वात जास्त दुःख नामदेवरायांना झालं. नामदेवराय पांडुरंग परमात्म्याला म्हणतात, प्रातस्मरणीय गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती बाबा सांगत असतात, नामदेवराय पांडुरंगाला म्हणतात, पांडुरंगा एक वेळ समाधीला तू बस, पण माऊलीनं समाधीला बसू नको. आज जेवढी ज्ञानोबऱ्यांची गरज समाजाला आहे तेवढी तुझी गरज नाही म्हटले. सगळे संत महात्मे दुःख करतात. भक्त ज्ञानी आणि वैरागी, ज्ञानदेवा ऐसा चहो योगी न देखो नायको याची लागे खंती वाटे बहुत. ज्ञानोबऱ्यासारखे भक्त, ज्ञानोबऱ्यासारखे ज्ञानी, ज्ञानोबऱ्यासारखे योगी पूर्वी झाले नाहीत आणि पुढेही होणार नाहीत महाराज. पूर्वी अनंत भक्त झाले, पुढेही भविष्य बोलिले, परी निवृत्ती सोपान सोडविले, अपार जीवजंतू. एवढा मोठा ज्ञानोबऱ्याचा महिमा गायला स्वतः पांडुरंग परमात्मा. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवान श्री ज्ञानोबराय, ज्ञानोबऱ्याचा महिमा पांडुरंग परमात्मा स्वतः रुक्मिणी मातेला सांगतात. देवी ऐका, देव म्हणती रुक्मिणी, हाची एक योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टी न्याहाळी, तो वाहतील टाळे वैकुंठ भुवनासी. जो करील याची यात्रा तारील सकळ गोत्रा, सकळे कुळे पवित्रा. एवढा सगळा महिमा गायला. हे पंढरीहुनी सोपे जनाचे हरावया पापे, कळीकाळ कोपल्या कोपेने चले अलंकापुरासे. एवढा माऊलींचा महिमा पांडुरंग परमात्मा देवी रुक्मिणीजवळ सांगतात. मग एवढं सांगितल्यानंतर ऐका, ऐसे सांगता हरिसी प्रेम ओसंडले रुक्मिणीसी. रुक्मिणी मातेने ज्ञानोबऱ्यांना धन्यता नाही दिली, म्हणे धन्य धन्य जयाचे कुशीत ज्ञानदेव जन्मले. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबऱ्यांना हृदयामध्ये धारण करणाऱ्या मातोश्री किती मोठ्या असतील विचार करा. आपण मोठेपणाचं चिंतन करताना चिंतन करतो, सगळ्यात व्यापक आकाश आहे आपण चिंतन करतो, पण ते आकाश परमात्म्यामध्ये नभ तुझं माझे खेळ लपे तपे. म्हणजे सर्वात व्यापक कोण आहे? परमात्मा आहे. निरतिशय व्यापक परमात्मा, निरपेक्ष व्यापक परमात्मा आहे. असा परमात्मा, पण अशा परमात्म्याला ज्यांनी हृदयात साठवलं ते संत किती व्यापक असतील विचार करा. तसं भगवान श्री ज्ञानोबऱ्यांना ज्या आईसाहेबांनी पोटामध्ये साठवलं, हृदयामध्ये साठवलं, त्या मातोश्री किती मोठ्या असतील. ते पितृतीर्थ किती मोठं असेल. आताही लोक म्हणतात भगवंताचा अवतार व्हायला पाहिजे, म्हणतात लोक गोपालकृष्णाचा अवतार व्हायला पाहिजे. लोक आताही म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायला पाहिजे. त्यांना आम्ही सांगतो पण जिजाबाई कुठं आहेत? विठ्ठल 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 श्री विठ्ठल पंतांनी भगवती रुक्मिणी माता त्यांनी काय पांडुरंगाची सेवा केली. समाधीमध्ये सुंदर वर्णन आलेले, नामदेवांनी चरित्रामध्ये वर्णन केले. भक्ती आणि ज्ञान वैराग्य आवडी वसती उघडी तुझ्या अंगी, मूर्तिमंत चारी जन्म इच्छा उदरी, म्हणून स्वीकारे आज्ञा माझी. पंढरीची वारी आषाढी कार्तिकी, विठ्ठल एकाएकी सुखरूप, नित्य हरिकथा नाम संकीर्तन, संतांचे दर्शन सर्व काळ. विठ्ठल पंतांचा नेम होता.
पंढरीची आषाढी कार्तिकी वारी, संतांचं दर्शन, सतत पंढरीनाथ परमात्म्याचं मुखामध्ये नाम, भगवती आईसाहेबांनी सेवा केली. जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ, ह्या सुवर्ण पिंपळाला आईसाहेबांनी 1.25 लाख प्रदक्षिणा केल्या. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि मग ज्ञानोबा वर्णन करतात 6व्या अध्यायामध्ये. 6व्या अध्यायातलं वर्णन वाचल्यानंतर कधी कधी असं वाटतं ज्ञानोबाने आपल्या घरातलं तर वर्णन केलं नसेल. शुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टोबी जायते. ज्ञानोबाने वर्णन केले, वेद तो जागेश्वरू, ज्या घरामध्ये वेद हे जागृत देवता आहे, सारासार विचार हाच मंत्री ज्या घरामध्ये आहे, जे सिद्धांताच्या सिंहासनी राज्य करीती त्रिभुवनी, जे कुंजती कोकिलवनी संतोषाच्या, ज्यांचं राज्य सिद्धांताच्या सिंहासनावर ज्यांचं राज्य आहे, आहे की नाही. आपलं राज्य सिद्धांताच्या सिंहासनावर नाही, आपलं राज्य सगळं ब्रह्मवाक्यामध्येच आहे की नाही. मी देह ह्या अपसिद्धांतामध्येच आपलं राज्य चालू आहे. जे सिद्धांताच्या सिंहासनी राज्य करीती त्रिभुवनी, कुंजते कोकिलवनी संतोषाच्या. माऊली वर्णन करता, जयाची कोळी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता. ज्या कुळामध्ये चिंता आहे पण परमात्मा विषयकच चिंता आहे, अशा पवित्र कुळामध्ये आईशी निज पुण्याची जोडी, वाढीनली सर्व सुखाची कुळवाडी, ते जन्मे तो सुरवाडी योग चितू. विठ्ठल विठ्ठल म्हणून शास्त्रामध्ये असं वर्णन आलेलं आहे, 10 उपाध्यायापेक्षा एक आचार्य श्रेष्ठ आहेत, 100 आचार्यापेक्षा एक पिता श्रेष्ठ आहेत, आणि 1000 पित्यापेक्षा एक माता श्रेष्ठ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मनू महाराजांनी असं वर्णन केले, यम माता पितरो क्लेशम सहेते संभवे तस्य न तस्य निष्कृती. माता पिता 9 महिने आपल्या पोटामध्ये उदरामध्ये गर्भधारण करतात. किती सेवा केल्यामुळे त्या उपकाराची परतफेड होईल व महाराज? नाही होणार. शास्त्रामध्ये असं वर्णन आलेलं आहे, कुपुत्रो जायते क्वचित कुमाता न भवती असं म्हटलेलं आहे. एखाद्या वेळेस कुपुत्र जन्माला येईल पण कुमाता कधी जन्माला येत नाही. गुरुवर्य बाबा सांगत असतात, तो मुलगा आईला म्हणतो, आई काय सांगते सारखं सारखं, 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वागवलं, 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वागवलं, दर महिने 500 रुपयाप्रमाणे किती 9 महिन्याचे होतात सांग म्हटले, घेऊन टाक. कुपुत्रो जाय ते क्वचित, एखादा वाईट मुलगा जन्माला येईल पण कुमाता न भवती असं म्हटलेले. माता कधीही कुमाता नसते महाराज, आहे की नाही. असं ते बाळ लेकरू म्हणतं, पण ते आईचं किती प्रेम असतं हो. आईचं प्रेम तुकाराम महाराज वर्णन करतात, पुढलिया सुखे निंब देता भले, बहुत वारले होय दुःख हेतो वर्मा असे माऊलीच्या हाती, हानी मारी प्रीती हितासाठी. माऊली वर्णन करतात, जैसे मातेच्या कोपी थोकले स्नेह आती. आई रागवते कधी कधी बाळावर, पण ते आईचं रागवणं बाळावर रागवण्यासाठी नसतं, मुलाचं कल्याण व्हावं यासाठी असतं. का असतं त्याचं कारण तुकोबऱ्या सांगतात. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसे 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 कळवळ्याची जाती. करी लाभा विना प्रीती, करी लाभा विना प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. करी लाभा विना प्रेत, करी लाभा विना प्रेत, ऐसे कळवळ्याची जाती, ऐसे कळवळ्याची जाती. ऐसे कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. तुकोबऱ्या सांगता, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही साहे. त्याचं कारण आहे, मुलगा साधक जन्माला येतो, संत जन्माला येतो, त्याचं कारण आहे त्या मुलाचा पुरुषार्थ नाही, त्या आईवडिलांचा पुरुषार्थ आहे. तो वंश धन्य आहे. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे
कुळ शुद्ध ते कुळ पवित्र आहे. कुलम पवित्रम जननी कृतार्थ वसुंधराच पुण्यवती तेन अपार समी सुखसागरेस्मिन लीनम परे ब्रह्मणी यस्य चेतः ब्रह्मणी लीनम असं म्हटलेलं आहे. ते कुळ पवित्र आहे. जननी कृतार्था ती माता धन्य आहे. ही पृथ्वीसुद्धा सनात होऊन जाते. सनाता चेयम भूर्भवती पृथ्वी सनात होऊन जाते ज्या घरामध्ये भगवत भक्त जन्माला येतात. तुकोबऱ्या सांगतात बहुता जन्मीचे संचित सबळ होय जरी बहुत तरीची होय हरिभक्त कृपावंत मानसे. किती कुळ शुद्ध असेल, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तुकाराम महाराज म्हणतात बीज शुद्ध असेल तर फळ चांगलंच येतं. माता मिळते ती माता त्राती अनुमान करते, रक्षण करते. मुलगा कुठं जातो, काय करतो, काय खातो, कुठे बसतो, कुणाच्या संगतीत राहतो, अनुमान करते. आईचं स्वभाव लक्ष असतं आईचं. पिता पाती ती पिता संरक्षण करतो. वडील पाहतात मुलगा काय करतो, कुठं जातो. ऐकणे माता पित्यांच्या जीवनाचा, स्वभावाचा, शरीरयष्टीचा, संस्काराचा परिणाम त्या पुत्रावर होत असतो. मला आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस सुमित्रा मातेच्या पोटामध्ये श्री भक्तवर्य लक्ष्मणजी होते, पण त्या आईचा स्वभावाचा परिणाम लक्ष्मणजीवर झाला. ज्यावेळेस दशरथ महाराज आले म्हटले देवी कोणते डोळे होतात तुम्हाला, त्यावेळेस सुमित्रा माता बोलते म्हटले भगवन प्राणनाथ ऐसे वाटत असे जीवा वडिलाची सेवा अहर्निशी. सुमित्रा म्हणते वडील भावाची सेवा करावी. त्याचा परिणाम सुमित्रेच्या पोटामध्ये जे रत्न जन्माला आलं ते भक्तवर्य लक्ष्मणजी त्यांनी प्रभूची सेवाच केली. विठ्ठल विठ्ठल आई वडिलांच्या स्वभावाचा संस्काराचा परिणाम मुलावर होत असतो महाराज. म्हणून ते मातृतीर्थ धन्य आहे, पितृतीर्थ धन्य आहे ज्यांच्या पोटी भक्त जन्माला आले. धन्य माता पिता तयाची आपुलिया हिता जो असे जागता. 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 धन्य माता पिता तयाचिया. धन्य माता पिता तयाचिया. धन्य माता पिता तयाचिया. माता पिता तयाचिया. कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक. 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 आपुलिया हिता जो असे जागता. धन्य माता पिता तयाचे. श्री तुकोबऱ्या धन्यता देतात त्या मातृतीर्थाला आणि पितृतीर्थाला. कोळी कन्या पुत्र धन्य त्याची माय, धन्य त्याचा बाप, अंगी अनुताप हरिनामे. ऐक नाही काय तुकोबऱ्या पवित्र ते कुळ धन्य त्याची माय. नाथ महाराज वर्णन करतात हरिमुखे गाय नित्यनेमे. ते कुळ धन्य आहे, ते माता धन्य आहे, ते माता धन्य आहे, ते पिता धन्य आहेत. जो साधक पांडुरंगाची ज्ञानोबऱ्यांची सेवा करतो, माऊलींची सेवा करतो, माऊलीची भक्ती करतो, धन्यता आहे. नाहीतर असे मुलं जन्माला येतात. तुकाराम महाराज म्हणतात ऐसे कुळी पुत्र होती बुडविती पूर्वजा. चहाडी चोरी भांडवाला. पुत्र झाला चोर आणि मायबाप हर्ष थोर. तुकाराम महाराज म्हणतात पोरग चोर निघाले की आईबापाला लय आनंद होतो. आहे की नाही. आता आयते अपहार आणून या भरी घर. काम करायची गरजच नाही, आयते अपहार आणतो. पण ते कसे असतात आई वडील व तुकाराम महाराज सांगतात झोंडा झोंड घेचे पोटी फळे विजाती करंटी. आता झोंडा आणि झोंडगी म्हणजे काय विचार करा. प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवर्य पांडुरंग बाबा वैद्य बाबा एक उदाहरण सांगायचे. मी तुम्हाला फक्त नाव सांगतो. नाव सांगितलं ते आई वडील कोण होते तुम्ही मला कीर्तन झाल्यावर सांगा. नाव सांगतो तुम्हाला अब्दुल नारायण डिसोजा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे जे आईवडील शुद्ध असतील का हो? आईवडील शुद्ध नसणारच आहेत. सांगण्याचं तात्पर्य ते तीर्थ मातृतीर्थ ज्या महाराष्ट्र भूमीमध्ये पांडुरंग परमात्मा उभे राहिले. कशामुळे उभे राहिले? पितृसेवा पुण्य लाधला निदान ब्रह्म सनातन अंगसंगे भला भला पुंडलिका मानलासी जनलोका. धन्य त्याची शक्ती भक्तीची ख्याती तुका म्हणे मुक्ती पायी लोळे. गोड प्रसंग आहे पहा. पुंडलिकराय आई वडिलांची सेवा करतात. पांडुरंग परमात्मा आले.
पांडुरंग परमात्मा आल्यानंतर पांडुरंग परमात्मा बोलतात, अरे वैकुंठ सोडून तुझ्यासाठी आलो, काहीतरी बोल ना. पुंडलिकराय म्हणतात, देवा बोलू नका, माझ्या पित्याचा घडेल निद्राभंग, गपचिप बसा म्हटले, मौन धरा. ऐका नाही, कोण म्हणतं असं? पुंडलिकराय म्हणतात. मग पांडुरंग परमात्मा म्हणतात, तू जर गप बसायला सांगतो तर मी निघून जाईन म्हटले. निघून जायचं तर जा म्हटले, पण मला माहिती आहे ज्या आईवडिलांच्या सेवेवर तू इथं आलाय ती सेवा माझी चालूच आहे म्हटले. विठ्ठल विठ्ठल तू आईवडिलांच्या सेवेच्या पुण्यानं आलेला आहे आणि माझी आईवडिलांची सेवा अखंड चालू आहे म्हटले. देवा तुला जाता येणार नाही. ऐसा कैसा रे तो धीट, मागे भिरकाविली वीट, युगे झाली 28 अजूनी न मनसी बैस, पुंडलिकासाठी अजूनी तिष्ठत, तुका म्हणे मात धन्य त्याची. अशा प्रकारे आईवडिलांच्या पुण्याईनं पुंडलिकरायाने पांडुरंग परमात्म्याला इथं आणलं. अशा ज्या पवित्र कुळामध्ये जन्माला आलेले जे भक्त असतात, वैष्णव असतात, साधक असतात, वारकरी असतात, त्यांची आचरण्याची पद्धती कशी असते, त्यांच्या जीवनामध्ये किती मोठं समाधान असतं, तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. समाधान शांती इंद्रिये सकळ, समाधान शांती इंद्रिये सकळ, समाधान शांती इंद्रिये सकळ, समाधान शांती इंद्रिये सकळ. दया तो गोपाळ समागमे, दया तो गोपाळ समागमे, माझी वाणी तुझे वरणी गुण नाम, माझी वाणी तुझे वरणी गुण नाम. जया तो गोपाळ समागमे, जया तो गोपाळ समागमे, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे भगवत भक्ताचं वर्णन तुकोबराय करतात. ते भगवत भक्त कसे असतात? समाधान त्यांची इंद्रिये सकळ, जया तो गोपाळ समागमे, कुळ पवित्र आहे, मातृतीर्थ पितृतीर्थ धन्य आहे. काय त्यांच्या जीवनामध्ये समाधान आहे पहा. संतांच्या जीवनामध्ये किती समाधान आहे. बाह्य परिस्थिती आपण पाहिली तर नांदणू कायसे सांगा, नाही तरी वाया भागा, थोरपण अंगा तरी ऐसे आणावे, आम्ही सदैव सुडके जवळी येतात चोर धाके, जाऊ पुढे भिके कुत्री घर राखते. बाह्य परिस्थितीवर समाधान अवलंबून नसतं, समाधान हे अंतकरणावर आहे. प्रातस्मरणीय गुरुवर्य वैकुंठवासी विठ्ठल महाराज घुले बाबा सांगायचे, चांगलं पाहिलं, चांगलं बोललं, चांगलं ऐकलं, चांगलं केलं, मनामध्ये चांगलं चिंतन केलं की माणसाचं चांगलंच होतं आणि त्यालाच समाधान म्हणायचं. चांगल्या आचाराचा, चांगल्या विचाराचा परिपाक म्हणजे समाधान. विठ्ठल विठ्ठल समाधान हे बाजारात नाही मिळत. बाजारामध्ये वस्तू मिळतील काहीतरी, गहू ज्वारी मिळेल. तुम्ही दुकानात गेले म्हटले पावशेर समाधान द्या, देईल का दुकानदार? दुकानदाराला समाधान नाही, तो आपल्याला काय देणार आहे? समाधान बाजारात नाही मिळत विकत. महाराज तुकोबराय वर्णन करता, समाधान त्यांची इंद्रिये सकळ, जया तो गोपाळ समागमे, आहे की नाही? तुका म्हणे समाधान सदा मन आमुचे, तेने सदा चित्ता समाधान, सदा नाम घोष करू हरिकथा, 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 सदा नाम घोष करू हरिकथा,
सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख दानो सर्व अलंकार सर्व सुख दानो सर्व अलंकार तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार अलंकार सदा नाम घोष करो हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. गुरुवर सांगतात सदा नाम घोष केले की सदा समाधान आणि कदा कदा नाम घोष केले की कदा कदा समाधान आहे की नाही. म्हणून सतत आहे की नाही सतत नामचिंतन न कळे दिवस के राते अखंड लागलीसे ज्योती आनंद लहरीची गीती वरून मी किती तया सुका ऐसे जे मतपर उपासिती निरंतर ज्ञानोबऱ्या वर्णन केलेले ते भगवत भक्त पांडुरंगाची सेवा सतत करतात. समाधान त्यांची इंद्रिय सकळ. समाधान शब्दाचा अर्थ गुरुवरे शांतीब्रह्म मारुती बाबा सांगतात समनाम ब्रह्म आधान म्हणजे अभिव्यक्ती जिथं ब्रह्माची अभिव्यक्ती होती त्याला समाधान म्हणा. विठ्ठल विठ्ठल समाधान हे इंद्रियाच्या ठिकाणी आहे. तुकोबरे सांगतात त्या गोपाळांची सगळी इंद्रिय समाधानी आहेत. का समाधानी आहेत? जया तो गोपाळ समागमे. कारण श्रीकृष्ण परमात्मा संगतीमध्ये असल्यामुळं तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. देवाची संगती असल्यामुळे इंद्रियाला समाधान आहे महाराज. संसाराची संगती केली की इंद्रियाला समाधान राहत नाही. इंद्रियाचं समाधान केव्हा बिघडतं हो? सांसारिक भोग वस्तूची इच्छा केली की इंद्रियातलं समाधान बिघडून जातं. ज्ञानोबरांनी वर्णन केले देखे हे विषय तैसे पावती रिद्धी सिद्धीचे ने मिशे मग आकळी ती स्पर्शे इंद्रियाचे ने ती संधी मन जाये. मन तिथं त्या संधीमध्ये मन अडकलं जातं. परिणाम काय होतो? ऐसे बळकटपणा आहे इंद्रियाचे. ज्ञानोबराय वर्णन करतात जया ते अभ्यासाची घरटी यमनियमाची ताटी तेही किजती कासाविसी. ज्ञानोबराय वर्णन करतात ज्यांना अभ्यासाची घरटी आहे यमनियमाची ताटी आहे पण ते सुद्धा कासावीस होतात. या इंद्रियाची प्रौढी ऐसी जैसी मंत्रज्ञाते विवसी भुलवी का. माऊली वर्णन करतात इंद्रियांना सामान्य समजू नका महाराज. जैसा हिरवे चारे भांबावे पशु. ज्ञानोबराय वर्णन करतात हिरवा चारा दिसला की तो पशु कुठं जातो पत्ता लागत नाही महाराज. तद्वत मनुष्याला विषय समोर दिसले रे दिसले मनुष्य भांबावून जातो. विषय समोर नाही तोपर्यंतच मनुष्य स्थिर आहे. विषय दिसले रे दिसले. एक उदाहरण सांगतो. एक पुराणिक बुवा गोष्ट पोती सांगायचे. पोती सांगत असताना त्याने एक मांजर पाळलं होतं. त्या मांजराच्या डोक्यावर दिवा ठेवायचा आणि त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये ते पुराणिक बुवा पोती सांगायचे. थोडा समय झाल्यानंतर श्रोत्यामध्ये जर गडबड सुरू झाली तर ते पुराणिक बुवा श्रोत्यांना म्हणायचे पहा आमचं मांजर बघा तुम्ही पहा म्हणे किती गडबड करता. आमचं मांजर म्हणजे स्थितप्रज्ञश का भाषा ऐके नाही असं ते बोलायचं पुराणिक बुवा. त्यातले काही श्रोते चतुर होते कारण प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती. येताना त्यांनी आपल्या पिशवीमध्ये 2-3 उंदीर घेऊन आले आणि ज्यावेळेस ठरल्याप्रमाणे पुराणिक बुवानी श्रोत्याला म्हणू लागले पहा किती गडबड करता. आमचं मांजर बघा किती स्थितप्रज्ञ आहे. मांजराच्या डोक्यावर देवा ठेवून पोती सांगायचे. हळूच त्या श्रोत्यांनी त्या पिशवीतले 2-3 उंदीर काढले. मांजर स्थिर आहे. कुठपर्यंत स्थिर आहे? विषय समोर दिसत नाही तोपर्यंत स्थिर आहे. ते मांजर पुराणिक बोला म्हणते तू पोती सांगणार झोप घे मी चाललो म्हणे आता. विठ्ठल विठ्ठल महाराज वर्णन करतात इंद्रियाचा स्वभाव असा आहे विषय समोर दिसला रे दिसला. विषय जैसे खालारा धावे पाणी भ्रमर फुलाचे घाणी नाना सुटला सांजवणी वस्तूचे पा. उतराला पाणी जात असतं नेहमी उतराला पाणी जात असतं. ज्ञानोबराय वर्णन करतात खालारा धावे पाणी भ्रमर फुलाचे घाणी. भुंगा असतो तो सुगंधावरच जात असतो. तद्वत
माणसाची स्वाभाविक इंद्रिये विषयाकडे धावतात महाराज. इंद्रियाला स्वभाव आहे. कशाचा स्वभाव आहे? विषयाकडे धावण्याचा इंद्रियाचा स्वभाव आहे. आणि ते विषय सेवण्यामुळं काय होत असतं? ज्ञानोबराय दुसऱ्या अध्यायामध्ये वर्णन करतात. मात्रा स्पर्श असतो कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाह आगमा पायनो नित्यांस्तान तितिशक्स्व भारत. मात्रा स्पर्श असतो कौंतेय. जी इंद्रिय आहेत, इंद्रियांनी विषयाचं सेवन केलं परिणाम काय होतो? देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती ते द्वेष उपजते श्रवणाद्वारे. मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण. वपोचे निसंगे कारण संतोष खेदा. भ्यासुर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख जे उपजवे सुख दुःख नेत्र दुराळे. देखे ज्ञानोबराय म्हणतात सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू जो घ्राण संगे विषादू तोषू देता. तैसाची द्विविध रसू उपजवी प्रीती त्रासू मनोनिहा अपभ्रंशू विषय संगू. देखे इंद्रियाधीन होई जे ते शीतोष्णा ते पाविजे आणि सुखदुःखी आकडे जे आपण आपे. शब्दाच्या द्वारे माणसाला सुख पण मिळतं आणि दुःख पण होतं. स्तुती केली की सुख होतं, द्वेष केला निंदा केली की दुःख होतं. हाताला चांगला स्पर्श लागला की आनंद वाटतो, कठीण स्पर्श लागला की नको वाटतं. असाला चांगला सुगंध आला की माणसाला आनंद वाटतो. पंक्तीमध्ये चांगला बेत असला म्हणजे आनंद वाटतो, आहे का नाही? आणि मधुकरी असली म्हणजे ठीक आहे, तेवढ्यापुरता आनंद असतो. ज्ञानोबराय वर्णन करतात तैसाची द्विविध रसू उपजवी प्रीती त्रासू मनोनिहा अपभ्रंशू विषय संगो. भागवतामध्ये भगवान परमात्मा वर्णन करतात जिह्व एकतो मुमुपकर्षति करी तर्षा शिष्णो न्यतस्त्व श्रवणम कुतश्चित घ्राणो न्यतश्चपल दृक् क्वच कर्मशक्ती बहवस पत्नीव गेहपतीम लुनंती. भगवान परमात्मा सांगतात जिह्वे कतो मुमुपकर्षति करही तर्षा शिष्णो न्यतस्त्व श्रवणम गुदरम कुतश्चित असं म्हटलेलं आहे. जिव्हा रसाकडे ओढी तृषा प्राशना लागे तोडी त्वचा पाहे मृदूपण उदरवांची अन्नपूर्ण श्रवण मागते गायन मधुरध्वनी आलाप हस्तवांची ती गती पायवांची ती गती आयशी इंद्रिय जी ओढा ओढीती जेवी एका गेहपती बहुधा सवती तोडीती. नाथ महाराज वर्णन करतात सगळ्या इंद्रियाचा स्वभाव आहे. जिभेला वाटतं चांगलं खायला मिळावं, कानाला वाटतं चांगलं ऐकायला मिळावं, त्वचेला वाटतं चांगला स्पर्श मिळावा, पोटाला वाटतं पोट भरून खायला मिळावं, उदरवांची अन्नपूर्ण हस्तवांची ती खेळा हाताला वाटतं खेळायला मिळावं, पायाला वाटतं गती मिळावी. ऐशी इंद्रिये ओढा ओढीती जेवी एका गेहपती बहुधा सवती तोडीती. नाथ महाराजांनी उदाहरण दिले. समजा एखाद्या माणसाला जर पुष्कळ पत्न्या असल्या काय होतं हो त्याची? तुकाराम महाराज म्हणतात एका पुरुषा दोघी नारी पाप वसे त्याची घरी. गुरुवर्य वैद्यबाबा एक उदाहरण सांगायचे. एका माणसाला 2 पत्न्या होत्या. पूर्वीचा काळ होता, जिना वगैरे काय नव्हता, शिडीची सोय होती. वर एक खालची पत्नी एक खाली राहायची एक वर राहायची. वर जायला शिडी होती. सणाचा दिवस आल्यानंतर दोघींनी आमंत्रण दिलं. म्हटले महाराज उद्या सण आहे, पुरणपोळी जेवायला आमच्या घरी यायचं. मग दोघीचं आमंत्रण स्वीकारलं. बरोबर 11 वाजून 10 मिनिटाचं आमंत्रण होतं. आणि मग तो बरोबर खालच्या घरी आल्यानंतर वरची जी थोरली पत्नी होती म्हटली महाराज पहिलं आमंत्रण माझं आहे म्हटले वर या. मग तो शिडीवरून तो ग्रस्त वर जाऊ लागला. निम्म्या शिडीपर्यंत आल्यानंतर जो खालची पत्नी होती म्हणते महाराज गरम गरम भजे तयार आहेत, ताट वाढून ठेवलेलं आहे, खाली चला. अशा या भानगडीमध्ये वरची पत्नी काय करते मालकाचे वर हात धरते दोन्ही, आणि खालची पत्नी काय करते मालकाचे दोन्ही पाय ओढते. परिणाम वर हात धरलेत खाली पाय धरलेत, ती शिडी जाती खाली पडून. विठ्ठल विठ्ठल तो असा आकाशामध्ये लोंबकळत राहतो महाराज. जेवी एका गेहपती बहुधा सवती तोडीती. तसे इंद्रिय आपले विषयाकडे माणसाला ओढतात. त्याचा परिणाम इंद्रियांनी विषयाचं सेवन केल्यामुळं सुखदुःखाची प्राप्ती होते आणि माणसाचं समाधान बिघडून जातं. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराज सांगतात समाधान त्यांची इंद्रिये सकळ जया तो गोपाळ समागमे. ज्यांच्या संगतीमध्ये गोपाळ कृष्ण परमात्मा आहे त्यांच्या इंद्रियामध्ये समाधान आहे महाराज. म्हणून संतांनी आपल्याला सांगितलं आता आत्मप्रभा नीची नव्हे तेची करुणी ठाण देवी. जो इंद्रिया ते चोरुनी जेवी तयासीच पावे चला वळू गायी. वळू गायी म्हणजे कोणत्या गायी वळवायच्या? इंद्रिय रूपी गायी वळवायच्या. गोपिकांचं चिंतन करताना असं म्हटले गोपी ही इंद्रिय ही पिबती श्रीकृष्ण रसमिती गोपी ही. जे आपल्या इंद्रियाच्या द्वारे श्रीकृष्ण रसाचं पान करतात त्यांना गोपी म्हणा. जयाचे वाचे माझे आलाप दृष्टीभोगी माझेचे रूप जयाचे मनसंकल्प माझाचे वाहे माझी कीर्ती विन
जयाचे रीते नाही श्रवण, जया सर्वांगी भूषण माझी सेवा. जे डोळ्यांनी परमात्म्यालाच पाहतात, कानाने परमात्म्याची कथा ऐकतात, वाणीनं परमात्म्याचं गुण गातात, हाताने परमात्म्याचं पूजन करतात आणि पायाने परमात्म्याच्या धामाला चालत जातात, त्यांच्या जीवनामध्ये समाधान असतं. समाधान त्यांची इंद्रिये सकळ. तुकोबाऱ्या सांगता बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, विठ्ठल पाहावा बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, विठ्ठल जिवे भाव, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल जीवे भाव, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, विठ्ठल जीवे भाव, करावा विठ्ठल जीवे भावे, करावा विठ्ठल जीवे भावे. परमात्म्यालाच बोलावं, परमात्म्यालाच पाहावं, जीवभावाने परमात्माच करावा. तेव्हा काय होत असतं? समाधान त्यांची इंद्रिये सकळ, जया तो गोपाळ समागमे. चित्ताला एक समाधान प्राप्त होतं. ते समाधान कधीही बिघडत नाही. मग मेरूपासून थोरे देह दुःखाचे डोंगरे, दाटे जोपा परिभारे, चित्त न दटे यमलध्वाच्या परम लाभम मन्यते नाधिकम ततः, यस्मे सितो न दुःखेन गुरुनापी विचारलेते. किती जरी कठीण प्रसंग आला, किती जरी कठीण प्रसंग आला तरी त्या महात्म्याचं समाधान कधी बिघडत नाही महाराज. आणि आपलं समाधान बिघडल्याशिवाय राहत नाही. थेंबे विरे वारेने शोके चिखलू जैसा, माऊली वर्णन करतात. चिखल असतो, चिखल पावसाचे थेंब पडले की चिखल ओला होतो आणि वारं आलं तर चिखल सुकून जातो, आहे का नाही. थेंबे निंदा मोठकी ऐके, कपाळ धरून ठाके, थेंबे विरे वारेने शोके चिखलो जैसा. कोणी निंदा केली की मग तोंड मानेमध्ये खुपसून खाली बसतो, आहे का नाही. आणि स्तुती कोणी केली की मग हारिका वळगे तैसा स्तुती वेळे. पडली वाऱ्याच्या धारसा ज्ञानो धुळी चढे आकाशा. वाऱ्याची वावटूळ आली की धुळी आकाशाला चढते महाराज. तसं कोणी स्तुती केली की तो आकाशामध्ये चढतो. सामान्य जीवाचं समाधान बिघडतं, समाधान राहत नाही. पण संतांचं समाधान कधी बिघडत नाही पहा. तुकोबाऱ्या सांगता बरे झाले देवा निघाले दिवाळे, आहे की नाही. बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरे झाले जगी पावलो अपमान, पोर मेले बरे झाले. सगळं तुकाराम महाराज बरंच झालं म्हणतात, आहे की नाही. आपण कधीच म्हणणार नाही बरं झालं, आहे का नाही. दुष्काळ पडल्यावर म्हणू का आपण बरं झालं, नाही म्हणणार महाराज कधीच. आपण तुकाराम महाराज सगळं बरंच म्हणतात. बाईल मेली मुक्त झाली, देवे माया सोडवेली. किती समाधान असेल महाराज. कारण भगवान परमात्मा प्रसाद असतो प्रसन्नता, कारण प्रसादे सर्व दुःखानाम हानी रस्योपजायते. भगवंताची आपण आराधना केली, भगवंताची सेवा केली, परमात्मा आपल्याला प्रसाद देतात. तेषाम सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामी बुद्धियोगम तम येन मामुपयांती. ते परमात्मा ज्ञानयोग देतात, बुद्धियोग देतात. त्या बुद्धियोगाच्या द्वारे त्या महापुरुषांचं महात्म्याचं समाधान कधीच बिघडत नाही. जसं कंदिलामध्ये दिवा ठेवल्यानंतर तो दिव्याचा प्रकाश कंदिलापुरता मर्यादित न राहता कंदिलाच्या बाहेर पडतो, तसा परमात्माचा हृदयामध्ये वास झाला, इंद्रियामध्ये समाधान प्रकट झालं, त्याचा परिणाम ते समाधान अंतःकरणात न राहता बाहेर प्रकट झालं अभंगाच्या दुसऱ्या चरणात. गोविंदाचा झाला प्रकाश भीतरी, 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 गोविंदाचा झाला प्रकाश भीतरी. मग त्या बाहेरी काय काम, मग त्या बाहेरी काय काम, माझी वाणी तुझ्या मनी गुण नाम, माझी वाणी तुझ्या वर्णी गुण नाम. मग त्या बाहेर काय
प्रकाश भितरी मग त्या बाहेरी काय काम. तुकाराम महाराज सांगतात, गोविंदाचा झाला प्रकाश भितरी मग त्या बाहेरी काय काम. भगवान परमात्मा हृदयामध्ये आल्यामुळं चित्तामला समाधान प्राप्त झाल्यामुळं ते समाधान प्रकट झालं महाराज. प्रकाश भितरी सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानम यदा तदा विद्या द्विवृद्धम सत्वमित्युत. सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते. सर्व इंद्रियाच्या द्वारामध्ये प्रकाश निर्माण होतो. प्रकाश म्हणजे कोणता प्रकाश? ज्ञानाचा प्रकाश निर्माण होतो. प्रकाश गोविंदाचा प्रकाश महाराज झाला. परिणाम काय होतो? माऊलीने या श्लोकावर चिंतन करताना ज्ञानोबा वर्णन करतात, त्या महात्म्यांच्या इंद्रियामध्ये असं सामर्थ्य निर्माण होतं. कसं सामर्थ्य निर्माण होतं? वाती पुडा जैसे पळो लागे काळ वसे निषिद्धा इंद्रिया तैसे समरण हे. ना ऐकणे ते कानाची वाळी न पाहणे ते दिठीची गाळी आवाजचे ते टाळे जिभची गा. ज्ञानोबा वर्णन करतात, धाराधर काळे महानदी उचंबळे तैसी बुद्धी पगळे शास्त्र जाते. दोषा दोष विवेकी इंद्रियेची होती पारखी नेमू बारे पायकी वळगे ते. राजहंस जसा शिर निर्विभाग करतो, दूध बाजूला करतो, पाणी बाजूला करतं, तसे इंद्रियाच्या ठिकाणीच ज्ञान निर्माण होतं. इंद्रियाच्या ठिकाणीच विवेक निर्माण होतो. आणि जे पाहायचं नाही ते इंद्रियच पाहत नाहीत, जे ऐकायचं नाही ते इंद्रियच ऐकत नाहीत, जे बोलायचं नाही ते इंद्रियच बोलत नाहीत महाराज. वासना एकवटे प्रवृत्ती ओहटे मानस विटे विषयावरी. माऊली सांगतात, वासना एकवटून जाते, प्रवृत्ती ओहटून जाते आणि विषयावरचं मन साधकाचं अशा प्रकारे निवृत्त होऊन जातं, विषयावरचं मन निघून जातं. हे केव्हा घडतं? गोविंदाचा झाला प्रकाश भितरी मग त्या बाहेरी काय काम. मग ज्या महात्म्यांच्या हृदयामध्ये भगवान गोविंद परमात्मा हृदयामध्ये विराजमान झालेत, तो महात्मा बाहेर येईल का हो? तो महात्मा बाहेर येणार नाही. मग त्या बाहेरी काय काम. ज्ञानोबरांनी दुसऱ्या अध्यायामध्ये वर्णन केले, आपूर्यमानम अचलम प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत तद्वत कामयम प्रविशन्ति सर्वे सशांतिमाप्नोति न कामकामी. जरी पावसाळ्यामध्ये नद्या पुष्कळ मिळाल्या समुद्राला तरी समुद्र वाढत नाही, आणि उन्हाळ्यामध्ये नद्या आटून गेल्या तरी समुद्र कमी होत नाही. ह्याला म्हणायचं समाधान. विठ्ठल 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 विठ्ठल. मग त्या बाहेर काय काम म्हणतात ज्ञानोबराय, तुकोबराय म्हणतात. तो महात्मा बाहेर येईल का हो? सुखासाठी समाधानासाठी तो महात्मा बाहेर येईल? बाहेर येणार नाही. जो अमृता ते ठी ठेवी तो जैसा कांजी न सेवी तैसा स्वसुखानुभवी न भोगी रिद्धी. आपलेनी नागरपणे इंद्रभुवना ते पाबळे म्हणे तो केविरंजे पाली म्हणे भिल्लाचेनी. जो इंद्राच्या स्वर्गाला तुच्छ समजतो आपल्या झोपडीत राहील का होतो महाराज? राहणार नाही. जो अमृताला तुच्छ समजतो तो भातावरची पेज ग्रहण करेल का? ग्रहण करणार नाही. तसं ज्याचं चित्त परमात्म्यामध्ये लीन झालेलं आहे, लीनम परे ब्रह्मणी यस्य चेतः, जो परमात्मा स्वरूप झालेला आहे, मग त्या बाहेरी काय काम. ते महात्म्य आपल्या मस्तीमध्ये असतात. यल्लब्ध्वा पुमान सिद्धो भवती अमृतो भवती तृप्तो भवती. ते संत महात्मे तृप्त असतात. एक उदाहरण सांगतो. मिथिला नगरीमध्ये जनक राजांची स्वारी चालली होती. जनक राजांची स्वारी चालल्यानंतर सगळे बहालदार चोपला पुढं होते. रस्त्यामध्ये कोणी आले की त्यांना बाजूला करायचे, बाजूला व्हा, राजेसाहेब आलेत, राजेसाहेब आलेत. आणि समोर रस्त्यावर एक ब्रह्मनिष्ठ अष्टावक्र मुनी होते. ते अष्टावक्र मुनी आल्यानंतर सेवकांनी सांगितलं, महाराजजी थोडं बाजूला व्हा म्हटले. तेव्हा अष्टावक्र मुनी म्हटले, बाजूला व्हायला कोणाला सांगता म्हटले? मी तुमच्या राजाचं काही खात नाही पित नाही, कोणाला बाजूला व्हायला सांगता? थोडा त्यांच्यामध्ये चर्चा सुरू असताना उशीर झाल्यामुळं जनक राजा हत्तीतून खाली आले. हत्तीतून खाली उतरले आणि उतरल्यानंतर त्या ब्रह्मनिष्ठ अष्टावक्र मुनींकडे पाहिलं. सगळी चर्चा सुरू होती. सगळी चर्चा सुरू असताना त्या सेवकांनी सांगितलं, म्हटले महाराज जरा पाय काय करा, आखडून घ्या म्हटले, तुमचे पाय आखडून घ्या, राजाची स्वारी येते. त्यावेळेस अष्टावक्र मुनी त्या सेवकाला सांगतात, मी कुणापुढे हातच पसरला नाही तर पाय आकडायला कोणाला सांगता म्हटले. विठ्ठल विठ्ठल जनक राजाने ओळखला ब्रह्मनिष्ठ महात्मा श्री संताच्या माथा चरणावरी दंडवत घातला आणि अष्टावक्र मुनीला पालखीत बसून सभेमध्ये नेलं. मग त्या बाहेर काय काम. महात्मे तृप्त असतात महाराज. गुरुवर्य पूजनीय भास्कर बाबा एक उदाहरण सांगत असतात पाठामध्ये. स्वामी रामतीर्थ म्हणून एक संत महात्मे होऊन गेले, स्वामी रामतीर्थ. आणि मग ते जहाजातून प्रवास करत असताना त्यांना तिकीट मिळालं. तिकीटं सगळे संपले होते, पण त्यांना एक तिकीट मिळालं. त्या तिकिटातून प्रवास करताना ते बरोबर ठरलेल्या वेळामध्ये त्या जहाजामध्ये आले.
जहाजामध्ये आल्यानंतर तिथल्या तिकीट चेकरने सांगितलं, म्हटले महाराज तुमचं खूप मोठं भाग्य आहे. म्हटले काय भाग्य आहे? आज ज्या जहाजातून तुम्ही प्रवेश करणार आहे त्या जहाजातूनच या देशाचा राजाही प्रवेश करणार आहे. म्हटले त्या स्वामी रामतीर्थ त्या तिकीट चेकरला म्हणतात, महाराज माझं तिकीट कॅन्सल करा. विठ्ठल विठ्ठल त्यावेळेस तो तिकीट चेकर म्हणतो, महाराज असं काय म्हणतात तिकीट कॅन्सल करा? तिकीट एक तर कोणाला मिळत नाही. स्वामी तीर्थ म्हणतात, 2 राजे एका जहाजात प्रवास करत नाहीत म्हणे. विठ्ठल विठ्ठल म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे, तिही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. संतांकडे इतकं समाधान आहे. इहलोकी आम्हा भूषणा उकळा, भोपळा वाकळा अन्नभिक्षा, निमोली संपदा भयविरहित सर्व काळ चित्त समाधान. तुकाराम महाराज सांगतात आमचं चित्त समाधान आहे. आणि तुकोबऱ्यांचं समाधान पाहून इंद्रादिक देवता वळून टाकाव्या महाराज. वैष्णवाकडे इतकं समाधान असतं. गोविंदाचा झाला प्रकाश भितरी, मग त्या बाहेरी काय काम. जो मानितो देईल काय, न मानितो नेईल काय. तुकाराम महाराज म्हणतात. गुरुवर्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी श्री घुले बाबा सांगायचे, अरे तो जो आपल्याला मानतोय तो आम्हाला देणार आहे काय, आणि जो आम्हाला मानत नाही तो आम्हाला जो नेणार आहे काय. म्हटले आहे की नाही. काय त्यावरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी. ज्यांच्या कंठामध्ये परमात्मा आहे त्यांना आता काय मिळवायचं शिल्लक राहिलेलं आहे? काहीच मिळवायचं शिल्लक राहिले नाही. ते महात्मे कृतम कृत्यम प्रापनियम प्राप्त मित्ते व तृप्यती तृप्त असतात महाराज. आता निश्चिंतेने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेच्या. महाराज सांगतात गोविंदाचा झाला प्रकाश भितरी, मग त्या बाहेरी काय काम. काज काम त्यांचे सरले व्यापार, नाही आप पर माझे तुझे. मग परमात्मा त्या गोपाळांना काय करतो? काज काम त्यांचे सरले व्यापार. म्हणजे इथं कर्तव्यभाव सांगितला आहे का. माणसाच्या जीवनामध्ये कर्तव्यभाव स्थिती प्राप्त झाली पाहिजे, नैष्कर्म्य स्थिती प्राप्त झाली पाहिजे. देवळाच्या कामा कळसू परम गंगेशी सिंधू प्रवेशू सुवर्ण सिद्धी कसू 16वा जायचा. मंदिराचा शेवट हा कळसामध्ये आहे, गंगेचा शेवट हा समुद्राला मिळण्यामध्ये आहे. तसं आपल्याला सुद्धा कर्म कुठेतरी थांबलं पाहिजे. आपलं सतत कर्म चालू आहे महाराज. कुर्वंते कर्म भोगाय कर्म कर्तुंच भुंजते. ज्ञानोबा वर्णन करता आगा कर्मी जे वरावे ते ती सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. मनुष्य हा कर्तृत्व मद आणि फलासक्तीनं कर्माचं आचरण करतो. कर्तृत्व मद आणि फलासक्तीनं कर्माचं आचरण केल्यामुळे परिणाम काय होतो? केले कर्म झाले त्याचे भोगाले, कर्म झाले केले कर्म झाले केले कर्म झाले त्याचे भोगाले. उपजले मेले ऐसे किती उपजले मेले ऐसे किती उपजले मेले केले कर्म झाले त्याचे भोगाले. केले कर्म झाले त्याचे भोगाले. केले कर्म झाले त्याची भोगाले. केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजल मेले ऐसे किती उपजल मेले ऐसे किती. हरिमुखी गाता हर पल चिंता. हरिमुखी गाता हर पल चिंता. उपजल मेले ऐसे किती उपजल मेले ऐसे किती. हरिमुखी गाता हर पल चिंता. हरिमुखी गाता हर पल चिंता. तैसा कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफलाचा आस्वादू या दोहेचे नाव बंधू कर्माचा की. कर्तृत्व मद आणि फलाची आसक्ती ह्या 2 गोष्टीमुळं मनुष्य बद्ध होतो. ज्ञानोबरांनी निरहंकार पदावर वर्णन करताना इतकं गोड वर्णन केलं आहे. सूर्यनारायण उदयाला येतात, दररोज उदयाला येतात. त्यांना काय वाटतं का मी आज उगवालो, आज मावळणार आहे, परत उद्या उगवला येणार आहे, असं काय वाटतं का? निरअभिमान उदयजने सूर्याचे जैसे. ऋतुकाळे तरी फळती परी फळलो हे नेनती त्या वृक्षाची ऐशी वृत्ती कर्मी सदा. ऋतुकाळामध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये वैशाख महिन्यामध्ये आंब्याला मोहर येतो, आंबे लागतात. मग त्या आंब्याच्या झाडाला वाटतं का हो मला आंबे आलेले आहेत, मला फळं आलेले आहेत? त्यांना काहीच वाटत नाही महाराज.
तसं एव मनी कर्मी बोली जेत अहंकारा उखी झाली, एका वळीची काढिली दोरी जैसे. जैसे ज्ञानोबराय म्हणतात श्रुती स्वभावता बोले, गंगा काजेविन चाले. श्रुती सहज बोलते. गंगेचा इंद्रायणीचा प्रवाह जातो, इंद्रायणीचा प्रवाह सहज वाहतो. काय त्या प्रवाहामध्ये काय अभिमान आहे का हो? वृक्ष का वेली लुटती फळे आली, तैसे सांडीनी पजली कर्मे सिद्धे. ज्ञानोबराय म्हणतात खडकी जैसे वर्षले, आगे माझी फिरले कर्म मानी देखिले स्वप्न जैसे. म्हणून देखे जे तुला आले कर्म निपजे, ते तुले आदिपुरुषी समर्पिजे, तरी परिपूर्ण सहजे झाले जाणे. ज्ञानोबराय वर्णन करतात जेवढं काय कर्म निर्माण झाले, जे जे काय करे तो देवा, ते ते सेवा समर्पे. माणसाचा स्वभाव असतो, चांगलं कर्म झालं की मनुष्य म्हणतो मी केलं, चुकीचं घडलं तर म्हणतो मी नाही केलं म्हणतो, आहे का नाही. माणसाचा स्वभाव असा आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात जे तुला आले कर्म निपजे, चांगलं कर्म झालं तरी परमात्म्याने केलं, चुकीचं घडलं तरी अयशस्वी झालं, त्या कर्मामध्ये फळ नाही मिळालं, देवाचीच कृपा. विठ्ठल 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 भगवंतानी अशी कृपा केली आणि त्या गोपाळांच्या ठिकाणी कर्तव्य भावस्थिती प्राप्त झाली, नैष्कर्म्य स्थिती प्राप्त झाली. तैसे न होणे निपजे. ज्ञानोबराय वर्णन करतात काहीच करण्याचे शिल्लक ठेवलं नाही महाराज. नैष्कर्म्य स्थिती म्हणजे काज काम त्यांचे सरले व्यापार, नाही आपपर माझे तुझे. त्यांच्या ठिकाणी कसल्याही प्रकारे व्यापार शिल्लक राहिला नाही. म्हणजे ते कर्म करतात की नाही. उचललेले वायू वशे चळे शुष्क पत्र जैसे, निश्चेष्ट आकाशे परिभ्रमे. माऊली वर्णन करतात वायूमुळं एखादं वाळलेलं पान आकाशामध्ये भ्रमंती करतं, मग त्या पाण्याच्या ठिकाणी काय अहंकार आहे का हो? काहीच नाही. तसा तो महात्मा कर्म करतो, शेष प्रारब्ध जीवनमुक्त अवस्थेमध्ये शेष प्रारब्ध तो महात्मा कर्म करत असतो. त्याला कर्तव्य भावस्थिती प्राप्त झालेली असते. काम नाही काम नाही झालो, काम नाही म्हणजे रिकाम टेकडा झालो असं नाही, आहे की नाही. झालो पाहे रिकामा म्हणजे कर्तव्य भावस्थिती प्राप्त झाली. जे करायचं होतं ते केलं आणि जे मिळवायचं होतं ते मिळवलं. विठ्ठल विठ्ठल परिणाम काय झाला? नाही आपपर माझे तुझे, माया सकळाची सकळा हे वरी, विषमते हरी दिसून येधी. मग भगवान परमात्मा त्या गोपाळांचं सर्वावर प्रेम आहे, पण विषमते हरी दिसून येधी. त्यांच्या ठिकाणी कसल्याही प्रकारची विषमता शिल्लक राहिली नाही महाराज. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी, शुनीचे व शोपाकेच पंडित समदर्शिन. असे जे महात्मे असतात त्यांना सर्वत्र ब्रह्म वस्तूची प्रचिती येते महाराज. आप परावे त्यांना जे काय आहे विषमते हरी दिसून येते. त्यांच्या जीवनामध्ये विषमता राहत नाही. मी माझे आणि तुझे न धरी टाकी परते ओझे, हे विश्वचे माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. तुकोबऱ्यांच्या चरित्रातलं एक गोष्ट उदाहरण सांगतो तुम्हाला. आईसाहेबांनी सांगितलं, म्हटले महाराज आपली मुलं जरा ऊस मागतात, ऊस घेऊन या ना. तुकोबऱ्या म्हणतात जिजाबाई ठीक आहे, काय काळजी करू नका म्हटले. तुकोबऱ्या पाटलाचे शेत राखायला गेले, दिवसभर भजन केलं. पाटील प्रसन्न झाले आणि पाटील प्रसन्न होऊन एक ऊसाची मुळी तुकोबऱ्यांना दिली. ती ऊसाची मुळी खांद्यावर घेतली, गळ्यामध्ये विनाय चिपळे. तुकोबऱ्यांचं भजन चाललंय, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मग गावातले लहान लहान मुलं होते, बाबा आम्हाला एक ऊस द्या ना. तुकोबऱ्या म्हणले हो बाळ तुलाही घे म्हटले. एक पोरगा आला की दुसरा पोरगा आला, म्हटले बाबा आम्हाला पण द्या ना. हो बाळ तुलाही घे. दुसरा म्हणजे एक टाळकरी दुसरी दिंडीच आली महाराज. सगळे विनेकरी पताकेवाले सगळेच आले, बाबा आम्हाला द्या, बाबा आम्हाला द्या, आम्हाला द्या. तुकोबऱ्याने सगळे ऊस वाटून टाकले. एक शिल्लक राहिला. घरी आले. आईसाहेबांना आनंद वाटला, महाराज आले, ऊस घेऊन आले. कुठे म्हणले ऊसाची मुळे. तुकोबऱ्याने एक ऊस दिला म्हटले. आईसाहेबाचा स्वभाव आपल्याला माहिती आहे. आईसाहेब रागवल्या, म्हटले तुम्हाला ऊसाची मुळी सांगितली होती, एक ऊस आणला. संत कवी महिपती महाराज वर्णन करतात, आईसाहेबांनी त्या ऊसाचा स्पर्श श्री तुकोबऱ्यांच्या पाठीला केला. परिणाम 3 तुकडे झाले. तुकोबऱ्या म्हणतात जिजाबाई खूप चांगलं झालं. एक तुकडा महादेवाला, दुसरा भागीरथी बाईला आणि तिसरा तुला. विठ्ठल विठ्ठल. ह्याचा पुढचा ऐका. जिजाबाई तुकोबऱ्यांना म्हणतात महाराज तुम्हाला ऊसाची मुळी आणायला सांगितली होती, तुम्ही एकच ऊस आणला. तुकोबऱ्या जिजाबाईला म्हणतात जिजाबाई तुझं भाग्य आहे, हा ऊस मागायला कोणी पोरगा आला नाही म्हणून शिल्लक राहिला, नाहीतर हाही देऊन टाकला असता. विठ्ठल विठ्ठल. महाराज सांगताय विषमते हरी
दिसोनी दे त्यांना विषमता दिसत नाही. दया करणे जे पुत्रासी त्याची दासाने दासी विषमते हरी दिसोनी दे वसुधा युव कुटुंबकम. आणि परमात्मा अशा भक्ताला कोणत्या परिस्थितीत दिसतया परावे सारी के 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 दिसतया परावे सारी हो दिसतया परावे सारी के 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 तुका म्हणे सुख कृष्णाचिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम 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 तुका म्हणे सुखे कृष्णाचिया तुका म्हणे सुखे कृष्णाचिया माझी वाणी तुझे तुझे गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम कृष्णाच्या सुखेतया आप परावे सारिखे दिसे. परमात्मा काय करतात त्या भगवत भक्ताला सर्व आप पर त्यांचा भाव घालून टाकतात. शास्त्रामध्ये 5 प्रकारचा भेद सांगितला. जीव ईश्वराचा भेद, जीव जीवाचा भेद, जीव जडाचा भेद, ईश्वर जडाचा भेद आणि जडा जडाचा भेद. हे 5ही भेद भगवत भक्ताचे परमात्मा काय करतात. पांडुरंगे सत्य केला अनुग्रह निरसोनी संदेह बुद्धिभेद जीवशिवा शेजर चिली आनंदे अवटावे पदी आरोह निज निज रूपी निजविला तुका अनवत बाळका हल्लरू गाती. परमात्मा भगवत भक्ताचे सगळ्या प्रकारचे भेदाचं निराकरण करतात. महाराज सांगतात दिसे तया आप परावे सारिखे तुका म्हणे सुखे कृष्णाच्या पुष्कळ वेळ आहे. 9:30 ते 11:30 कीर्तन आहे. तुम्ही म्हणसाल तुम्ही नाश्ता करून आले म्हटले आता आम्हाला पुढं आहे की नाही भरपूर काम आहे. दिसे तया आप परावे सारिखे तुका म्हणे सुखे कृष्णाच्या माझे वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय ठोबा रखुमाई विठोबा रखुमाई बोला पुंडलिक विठ्ठल श्री
माये बारकुमाई विठो बारकुमाई बारकुमाई विठो बारकुमाई बारकुमाई विठो बारकुमाई बारकुमाई विठो बारकुमाई विठो बारकुमाई बोला पुंडलिक कोरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठो बारकुमाई 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 बारकुमाई विठो बारकुमाई कोरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय बारकुमाई 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 विठो बारकुमाई विठो बारकुमाई विठो बारकुमाई बारकुमाई विठो 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 बारकुमाई ओ 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 बारकुमाई विठो बारकुमाई ओ बारकुमाई विठो ओ बारकुमाई बारकुमाई विठो बारकुमाई अरे बारकुमाई जरा बारकुमाई रो बारकुमाई रो बारकुमाई ओ बारकुमाई रो बारकुमाई विठो बारकुमाई हरे हरे बेटा बारकुमाई विठो बारकुमाई